Hello friends, today we are going to learn the new topic from the part second, differentiation. आता डिफरन्शिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ह्याचा काही बेसिक पार्ट आहे तो तुम्हाला मागच्या क्लासमध्ये झालेला आहे. म्हणजे 11th क्लासमध्ये झालेला आहे याचा बेसिक पार्ट. ठीक आहे, तो बेसिक पार्ट आलाच पाहिजे, तो आला तरच हे जे त्याच्या पुढचं जे पार्ट्स आहेत ते सगळे येणार आहेत. ठीक आहे, मग आता फर्स्ट तुम्ही काय करा, हे थोडंसं सगळं रिमाइंड करा काय काय आहे याच्यामध्ये. डेरिव्हेटिव्हमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट्स काय आहेत तर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज. मग डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज झाल्यानंतर त्याचे रूल्स. मग हे रूल्स झाल्यानंतर मग आपण इकडे येऊ शकतो. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे डेरिव्हेटिव्ज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. ठीक आहे, मग आता कॉम्पोजिट फंक्शन म्हणजेच काय तर हे कॉम्पोजिट आहे, कॉम्प्लेक्स आहे. मग ह्या कॉम्प्लेक्सचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड करायचे. ह्यालाच आपण चेन रूलसुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे कॉम्पोजिटचं अनादर वर्ड काय आहे कॉम्पोजिट फंक्शन सॉल्व करण्यासाठी, दॅट इज चेन रूल. म्हणजे हे चेन प्रमाणे आहे, म्हणजे एकाच फंक्शनमध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंक्शन्स असणे त्याला काय म्हणायचं कॉम्पोजिट फंक्शन. म्हणजे कोणताही पार्ट शिकताना त्याचं मिनिंग आधी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, मग आता कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय समजलं का बघा. कॉम्पोजिट एकाच फंक्शनमध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंक्शन्स असणे त्याला म्हणायचं कॉम्पोजिट फंक्शन. ठीक आहे, मग आता काही एक्झाम्पल्स आपण बघू म्हणजे तुम्हाला पूर्ण आयडिया येईल. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं पार्ट काय तर कॉम्पोजिट फंक्शनमध्ये मी 3 स्टेप्स सांगतो, ते स्टेप्स कायम लक्षात ठेवायचे. काय स्टेप्स ते तर बघा, फर्स्ट काय करावं लागणार आहे तुम्हाला, जे स्टार्टिंगला येतं त्याचं आधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ही फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय, एका वेळी एकाचंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, हे सेकंड स्टेप. आणि थर्ड स्टेप काय तर प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. हे 3 स्टेप कायम लक्षात ठेवायचे. ठीक आहे, बघा मग फर्स्ट एक्झाम्पल आपण त्याप्रमाणे होतंय का, हे इथं अप्लाय होतंय का आपण चेक करूया. काय येतं बघा, फर्स्ट गिवन y इज इक्वल टू काय आहे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. ठीक आहे, देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. येस, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. आता हे रूट म्हणजेच काय तर रेज टू 1/2. ठीक आहे, मग आता मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, आता याच्यामध्ये स्टार्टिंग अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला नाही आहे, तर याच्यामध्ये स्टार्टिंगला काय येतं त्याचं आधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे तुम्हाला. ही फर्स्ट स्टेप सांगितलेली आहे मी. मग आता स्टार्टिंगला काय येतं तर इथं ब्रॅकेट येतं. ठीक आहे, मग ह्या ब्रॅकेट रेज टू काय आहे तर 1/2 आहे. मग हे असं जर ब्रॅकेट रेज टू असेल तर त्यासाठी त्याचा फॉर्म्युला काय आहे तर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन हा फॉर्म्युला इथं यूज करावा लागणार आहे. काय फॉर्म्युला आहे तो, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. मग ब्रॅकेट रेज टू 1/2 मिळालं, म्हणजे एन पुढं येतं 1/2 अँड एक्स स्क्वेअर प्लस 5 हे ॲज इट इज एन मायनस 1 म्हणजे 1/2 मायनस 1. 1/2 मायनस 1 काय येतं मायनस 1/2 येतं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. तसंच बघा मी काय सांगितलेलं आहे, फर्स्ट स्टेप काय तर जे स्टार्टिंगला येतं त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सेकंड स्टेप काय, एका वेळी एकाचंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे आपण फक्त आता याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, जो रेज टूला आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 याचं डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट स्टेपला घ्यायचं आहे. बघा काय येतं 1/2 एक्स स्क्वेअर प्लस 5 रेज टू मायनस 1/2 इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 5. आता इथं डायरेक्टली तुम्ही लिहू शकता, बिकॉज इथं प्लस आहे, प्लस आणि मायनस असेल तर तुम्ही डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहू शकता. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, 5चं डेरिव्हेटिव्ह 0. 5 कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. मग काय येतं बघा, हे 2 कॅन्सल. न्युमरेटरला राहिलं फक्त x आणि इथं रेज टू मायनस 1/2 आहे, ते जर खाली घेतला तर 1/2 येतं.
मग आणि 1/2 म्हणजेच काय, रेस टू 1/2 म्हणजेच काय, तर रूट येतं. ओके, म्हणजे बघा काय येतं, एक्स अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 हे मिळालं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह. ओके, बघा मी काय काय सांगितलेलं आहे. फर्स्ट स्टेप काय, एका वेळी एकाचंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. हां, फर्स्ट स्टेप काय, जे स्टार्टिंगला येतं त्याचं डेरिव्हेटिव्ह. सेकंड स्टेप काय, एका वेळी एकाचं डेरिव्हेटिव्ह. अँड लास्ट स्टेप काय, प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह. बघा याच्यातलं हे रूटचं डेरिव्हेटिव्ह हे मिळालेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह हे मिळालेलं आहे. ठीक आहे, अजून कोणते याच्यामध्ये फंक्शन्स आहेत का चेक करा. त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथं इंटूला असलं पाहिजे, तरच तुमचा आन्सर बरोबर येणार. हे 3 स्टेप्स कायम लक्षात ठेवा. हे 3 स्टेप्स फक्त मी सांगितलेले आहेत, बाकी तुम्हाला कोणीही हे स्टेप्स सांगणार नाही आहेत. ठीक आहे, हां, मग आता हे असं स्टेप बाय स्टेप आलं तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. डायरेक्ट सॉल्व केला तर मार्क्स मिळणार नाहीत. ठीक आहे, हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. देन सेकंड एक्झाम्पल इज वाय इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन dy बाय dx डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ लॉग एक्स. आता याच्यामध्ये स्टार्टिंगला काय येतं, तर इथं साईन येतं. ओके, बघा साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, तर कॉस एक्स येतं. बरोबर, मग आता साइन एक्सच्या जागी काय आहे, तर लॉग एक्स आहे. म्हणून साइन ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस ऑफ लॉग एक्स येणार. ओके, फक्त डिफरन्स लक्षात ठेवा. हे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं, कॉस एक्स येतं. ओके, ह्या एक्सच्या जागी फक्त लॉग एक्स आहे, म्हणजेच इथं जे इथं येणार ते पण कॉस ऑफ लॉग एक्सच येणार, हे लक्षात ठेवा. ओके, असं फक्त फरक लक्षात ठेवायचा हा. ठीक आहे, मग इथं कॉस ऑफ लॉग एक्स मिळालं, फर्स्ट स्टेप झाली तुमची. सेकंड स्टेप काय, एका वेळी एकाचंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे फक्त आपण साईनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स याचं डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट स्टेपला, म्हणजे काय तर बघा कॉस ऑफ लॉग एक्स इंटू 1/x. समजलं का बघा. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, y इज इक्वल टू ई रेज टू टॅन एक्स आहे. बरोबर, मग आता ह्याच्यामध्ये सॉल्व करताना काय काय करावं लागणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे बाकी काही स्टेप्स आहेत, हे ॲज युज्युअल लिहायचे आहेत. ठीक आहे, देन ई रेज टू एक्स, बघा काय येतं इथं ई रेज टू टॅन एक्स आहे, म्हणजेच परत इथं एक्सच्या जागी काय आहे, हे ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, तर ई रेज टू एक्सच येतं. फक्त एक्सच्या जागी काय आहे, तर टॅन एक्स आहे, म्हणून ई रेज टू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह पण काय येतं, ई रेज टू टॅन एक्स. ओके, तसंच जर सिमिलरली ई रेज टू साइन एक्स जर असेल तर ई रेज टू साइन एक्सच येणार, परत तुम्हाला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार. जर ई रेज टू एक्स स्क्वेअर असेल तर काय येणार, ई रेज टू एक्स स्क्वेअरच येणार, आणि तुम्हाला फर्दर डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आहे, तर एक्स स्क्वेअरचं घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. मग आता राहिलं काय, ओके, जे स्टार्टिंगला येतं त्याचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं, एका वेळी एकाचंच घेतलं. ओके, राहिलं आहे टॅन एक्स. ओके, मग ई रेज टू टॅन एक्स इंटू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मिळालं, सेक्स स्क्वेअर एक्स. समजलं का बघा. दिस इज कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द डेरिव्हेटिव्ह. जर कॉम्पोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड करता आलं तर याच्याशी रिलेटेड जे काही पुढचे सगळे पार्ट्स आहेत, सगळे टाईप्स आहेत, ते सगळे तुम्हाला आपोआप येतात. त्यामुळं कॉम्पोजिट फंक्शनला वेळ लागू दे, ते कॉम्पोजिट फंक्शन तुम्ही परफेक्ट करत चला. ठीक आहे, देन नेक्स्ट एक्झाम्पल इज y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू 5 प्लस 4. आता ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला काय येतं, तर लॉग येतं. मग लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय, हे असं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. फॉर्म्युलेज जर माहीत नसतील तर काही करता येणार नाही. ठीक आहे, आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. आता एक्सच्या जागी काय आहे, पूर्ण हा पार्ट आहे, एक्स रेज टू 5 प्लस 4 हा पूर्ण पार्ट आहे, म्हणून काय येणार, लॉग ऑफ एक्स रेज टू 5 प्लस 4चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1/x रेज टू 5 प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू 5 प्लस 4. म्हणजे बघा फर्स्ट स्टेप ॲचं डेरिव्हेटिव्ह, सेकंड स्टेप एकाचंच डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे आपण. ओके, अँड थर्ड स्टेप इज प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह. बघा काय येतं, 1 हे आहे तसंच,
एक्स रेज टू 5चं डेरिव्हेटिव्ह 5x रेज टू 4 अँड प्लस 4चं डेरिव्हेटिव्ह 0. आता चेक करा तुम्ही लास्ट स्टेपला. लॉगचं डेरिव्हेटिव्ह आहे का बघा 1/, ठीक आहे. एक्स रेज टू 5 प्लस 4 याचं डेरिव्हेटिव्ह आहे का बघा 5x रेज टू 4. समजलं. अशा प्रकारे प्रत्येक स्टेपला हे याप्रमाणे सॉल्व करत चला. आणि लास्ट स्टेपला तुम्ही चेक करा की तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्या एक्झाम्पलमधले प्रत्येक टर्मचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे का हे तुम्ही चेक करू शकता. समजलं. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू 5 रेज टू 3 cos x मायनस 2. हे एक्झाम्पल आहे. ओके. आता हे 3 cos x मायनस 2 पॉवरलाच आहे. आता याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेणार तुम्ही, तर बघा आता हे 5 रेज टू x जर असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 5 रेज टू xचं, तर याचं डेरिव्हेटिव्ह येतं 5 रेज टू x इंटू लॉग 5. हा कशाचा फॉर्म्युला आहे, ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला काय, तर ए रेज टू एक्स इंटू लॉग ए हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला इथं तुम्हाला अप्लाय करावा लागणार आहे. ठीक आहे. आता फक्त एच्या जागी इथं 5 आहे त्यामुळं हे 5 रेज टू एक्स इंटू लॉग 5. आता ह्या एक्सच्या जागी वेगळं फंक्शन आहे, म्हणजे एकाच फंक्शनमध्ये आहेत का बघा, दोन वेगवेगळे फंक्शन्स आहेत. ठीक आहे. दिस इज कॉम्पोजिट फंक्शन. देन बघा बाकीचे सगळे जे स्टेप्स आहेत ते त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. बघा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेज टू 3 cos x मायनस 2. मग 5 रेज टू 3 cos x मायनस 2 इंटू लॉग 5. आपल्याला फक्त ह्या पार्ट्सची घेणं देणं आहे कारण हा फॉर्म्युला याप्रमाणे आहे. सो फक्त काय येतं बघा 5 रेज टू 3 cos x मायनस 2 इंटू लॉग 5 म्हणजे हा ए आहे. ए रेज टू एक्स जर असेल तर ए रेज टू एक्स इंटू लॉग ए येतं. ओके. तसंच त्याप्रमाणे इथं सॉल्व केलेलं आहे. बघा इथं परत हे स्टार्टिंगला हे येतं, याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेलं आहे. इंटू राहिलं कशाचं डेरिव्हेटिव्ह, ह्या पूर्ण पार्टचं 3 cos x मायनस 2 याचं डेरिव्हेटिव्ह राहिलेलं आहे. मग 3 cos x मायनस 2 याचं डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर काय मिळतं बघा, हे 5 रेज टू हा फर्स्ट पार्ट आहे तसाच राहिला. देन इंटू 3 cos x. ओके. 3 ॲज इट इज cos xचं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x अँड 2चं डेरिव्हेटिव्ह काय मिळालं 0 मिळालं. समजलं का बघा कॉम्पोजिट फंक्शन. ठीक आहे. याप्रमाणे सॉल्व करायचे आहेत कॉम्पोजिट फंक्शन्सचे एक्झाम्पल्स. ठीक आहे. बघा अजून एक एक्झाम्पल याच्यातलं राहिलेलं आहे, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. आय थिंक एकच एक्झाम्पल राहिलेलं आहे, ते तुम्ही सॉल्व करा. आणि काही प्रॉब्लेम असतील रिगार्डिंग कॉम्पोजिट फंक्शन तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, बिकॉज हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे डेरिव्हेटिव्हमधला. सो हे परफेक्ट करा. ठीक आहे. अजून एक्झाम्पल्स आपण याचे घेऊया नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. ठीक. थँक्यू.